बघा रोवणी अलबी. थोडं संध्याकाळचं वातावरण आहे, समजून घ्या. थोडं काळोख आहे. आणि आता याच्यात गरम पाणी टाकायचं ना. बघा कापून घेतले मस्त पैकी, पांढरे शुभ्र झाले. गावरान व्हेज चिकन आहे, पावसाळ्यात मिळणारं गावरान व्हेज चिकन अलबी. आपल्याला अलबीच्या भाजीसोबत भाकऱ्या बनतायत, त्या म्हणजेच तांदळाच्या. हे गरमागरम गरम गरम चुलीवरच्या भाकऱ्या. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही गेलो होतो ते म्हणजेच कोंडमाळा गाव फिरण्यासाठी. तर ह्या वर्षीचा जो पहिला रेसिपीचा आणि अलब्यांचा व्हिडिओ आता ताईच्या हातातून पाहायला मिळेल. म्हणजे ताई आपल्याला अलबीची रेसिपी बनवून दाखवणार आहे. आणि कोंडमाळ्यातून मस्तपैकी पावसाचं वातावरण आहे, कौलारू घरं, आणि कोंडमाळ्यातून पहिल्यांदा रेसिपी येणार आहे आज अलब्यांची. तर थोडीफार आपल्याला अलबी भेटलेली आहेत संध्याकाळची. ॲक्च्युलीमध्ये सकाळची आपण गेलो ना सकाळी तर भेटतात, पण आम्ही संध्याकाळचं आता जरा फिरून आलो. बोललो जाऊन येऊया तिकडे. मोठं असं कोकण रेल्वेचा बोगदा आहे, त्याच्यावरती टनल आहे, तो पाहून येऊया. पूर्ण मस्तपैकी कोंडमाळा गाव फिरलेला आहे आणि आता घरी आलेलं आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण रेसिपी बघूयात. चला किचनमध्ये. इकडे बघताय ताईच्या घरासमोर बैलांचा वाडा आहे, कौलारू आहे तो, पण त्याच्यामध्ये पण बैल आहेत. संध्याकाळचं वातावरण आहे. इकडे पण बाजूला कौलारू घर आहे आणि इकडे पण कौलारू घर आहे. समोर सगळे कौलारूच घर आहेत. आणि समोर बघताना तो हायवे आहे, मुंबई गोवा हायवे बाजूलाच आहे. ह्या 2 घरांच्या समोर मुंबई गोवा हायवे एकदम जवळच घर आहे. आणि इकडं ताईचं घर आहे आतमध्ये. तर इकडे बाईक वगैरे लागल्यात आणि मगाशी आपण गेलो तर ते छत्र्या पण लागल्यात आपल्या 3. चिऊ पण होती ना, तर त्याच्यामुळे. आणि इकडे अजून एक गाडी आहे, त्यांचीच आहे घरातल्यांची. इकडे आजूबाजूचा परिसर बघा, इकडे नारळ वगैरे आहेत. इकडे एक कौलारू घर आहे, मोठी मोठी घर आहेत इकडे पण. आणि इकडे बघा, इकडे पाठीमागं पण घर आहे. हे डबल मजली आहे ताईचं घर. 2-3 फॅमिली आहे त्यांच्यामध्ये, तर त्यांचं सर्वांचं मिळून घर आहे हे. नारळ बघा केवढी मोठी आहे वरपर्यंत आहे. आता बाहेर जायचं काय, पाऊस आहे ना त्याच्यामुळं. आणि असा मोठा परिसर आहे आजूबाजूला. तर चला आतमध्ये जाऊया. पूजा बिजा झाली इकडे तुळशीची. तर इकडे ताईने घेतली आहेत अलबी धुवायला. हे बघा आपल्याला एवढी अलबी क्लीन केलीस एकदम. सगळी एकाच जातीची आहेत काय, नाही तर आम्ही कोणती पण आणायचो. ह्याला काय कसली म्हणतात, हां रोवणी अलबी भेटलेत आपल्याला आज. बघा रोवणी अलबी. थोडं संध्याकाळचं वातावरण आहे, समजून घ्या. थोडं काळोख आहे. आणि हा पाईप येतो आपलं डायरेक्ट नॅचरल पाणी वरतून. पाईप एकदम फ्लेक्सिबल आहे हा, कुठं पाहिजे तिकडे आपण नेऊ शकतो. 2-3 गावल्याच्या नंतर आम्ही इकडे तिकडे शोधलेलं, बघितलेलं की आहेत काय आजूबाजूला, मग काढलेली. एकाच ठिकाणी नाही गावली, पण इकडे जिकडे तिकडे रुजली होती. मालावर इकडे ह्या साईडला, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी होती. नशीब होतं म्हणून भेटली. आता अशीच नाही भेटत जास्त करून. आपण शोधायला गेलो तर नाही भेटत कधी कधी. लास्ट टाइम आम्ही गेलो होतो पण नव्हती भेटली पप्पांना आणि दुर्गवाडीत. आज गेले असले तर भेटतील. शाळेतून चिऊ आले आणि आपल्यासोबत आली येताना, पण आपण तिकडे बाहेर गेलो तर रानात तेव्हा. तर आल्याच्या नंतर तिला काम लागले थोडं, आपण अलबी आणली म्हणून ना. मसाला बनवते आपला घरगुती मसाला, गोडा मसाला. हा बघा कांदे आहेत, त्याच्यामध्ये भरपूर काय टाकलेलं आहे, पावडर बिवडर मसाले टाकले. हां आणि इकडे खोबरं वगैरे आहे. तर इकडे कापून पण घेतलेत आणि आता याच्यात गरम पाणी टाकायचं ना. बघा कापून घेतले मस्तपैकी, पांढरे शुभ्र झालेत. गावरान चिकन व्हेज चिकन आहे. याचं टेस्ट चिकनसारखी लागते, म्हणजे चिकनपेक्षा भारी लागते.
भाकरीसोबत. याचा रस्सा तर अजूनच भारी लागतो. आता याच्यात गरम पाणी टाकायला लागतं थोडं. गरम पाण्यात धुवायचे. हे पडलं गरम पाणी. तर इकडं आपण घेतलंय कांदा, टमॅटो आणि इकडं कोथिंबीर आहे आणि लसूण पण आहे. फोडणी द्यायची तयारी. आपल्याकडे डबाच आहे हल्दी मिठाचा. अलग अलग व्हरायटी आहे का? हे कमी तिखट, हे असं कलर यंदाच आहे, गेल्या वर्षीच आहे. हा असं आहे काय? हे सगळं वेगवेगळं ठेवलंय. इकडं आपली लाल लाल फोडणी रंगते तेलामध्ये. आणि आपला गोडा मसाला, चिवनी खास बनवलेला गोडा मसाला. चिवनी हा ना चिव. बघून ठेव अल्पी कशी बनवायची. चिव बघून ठेव. खातेस काय? हा काय खात असते. आता सवय झाली. अरे मस्त लागते बघ एकदम. हे गावरान व्हेज चिकन आहे. पावसाळ्यात मिळणारं गावरान व्हेज चिकन. हलबी, चितले हलबी याच्याहून भारी लागतात. बारीक बारीक असतात पण भारी लागतात. त्यांचा रस्सा भातावर घ्यायला पण भारी लागतो. हा हे पण याचं काय रस्त्याच करायचं म्हणजे कसं भाकरीसोबत मस्त होतील. सकाळी अजून गेलेलो असतो ना कोण ना कोण तर अजून भेटली असती रानामध्ये. आता कसं पाऊस पण जास्त चालू आहे ना. आता याच्या पुढे आपल्याला चितले हलबी भेटतील. चितले, हा रोण, चूड 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 पप्पांना भेटली. आता मी आलो होतो ना तेव्हा भेटली. म्हणजे मी गेल्याच्या नंतर 2 दिवसानंतर भेटली त्यांना चूड. हा मुंबईला गेल्यावर चूड भेटली. कुठे तिकडे शिरक्यांच्या खाली तिथं घराजवळ होती. आणि त्याच्यानंतर हलबी नाही भेटली आहेत. पण आता गेले असते ना ते भेटली असती. तर इकडे चवीनुसार मीठ हे तर मेन आहे. नाही तर काय फायदा नाही. तसं मसाल्यात असणार ना मीठ. मसाल्यात मीठ असतं. तर आता शेवटीला कोथिंबीर. कलर भारी दिसतोय. घरचा आहे की काय? घरचा आहे ना तेव्हा. तर फोडणीला दिलेली आहेत हलबी. आता थोडासा कड आल्याच्या नंतर उतरायची. जास्त शिजवायची गरज नाही लागत पण थोडा एक कड आल्याच्या नंतर बघूया आपण. तर इकडं आपल्याला हलबीच्या भाजीसोबत भाकऱ्या बनतायत. त्या म्हणजेच तांदळाच्या. हे गरमागरम गरम गरम चुलीवरच्या भाकऱ्या. पालू मासे भेटले ना मला मोठे. 2च गावले होते ना मोठं पण. सुतेरी पण हा भारी गावले. त्या दिवशी तसे गावायला पाहिजे होते. मजा आली असती. इकडे पालू मासे पण आहेत आपल्याला आज. हे पालूचे मासे पण त्या दिवशी भेटले होते मोठे मोठे. एक हाता एवढे. सुतिरी वगैरे भेटली होती. आपण गेलो होतो ना धरणामध्ये. त्याच धरणामध्ये. धरणात होते की खाली होते नदीला? नदीला पण होते ना धरणात पण. सुतेरी जास्त करून धरणाच्या इथं भेटते. हा हलब्याची भाजी या वर्षाची. हा हा 90 आलं. तुम्ही पण नव्हते खाल्ली? सुरत जाईल तेव्हा बाहेर ना. चला हलब्याची भाजी या खायला.
व्हेज चिकन. सूरज कसं लागलं तुला? बोल बोल सूरज. हा भारी ना? दिसत नाही तिकडे बघ. भारी झाले ना? तुझी मेहनत आहे, तू नेलंच म्हणून तिकडं. म्हणून तुला व्हिडिओ मध्ये येतोय. तू नेलंच म्हणून. तुझी मेहनत सर्व स्टार्टिंगला म्हटला होता नाही भेटत म्हणून आमच्याकडे बी. आता भेटली ना, आता शोधशील ना, आता चित्ते बितले भेटतील. तर सकाळ सकाळ निसर्गरम्य वातावरण आणि हवा सुटले आणि पाऊस जोराचा पडतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. अचानक भयानक बनलेला व्हिडिओ आहे. म्हणजेच आलव्याला गेलो होतो, खास करून कारण होतं दुसरंच, तर त्याला गेलो होतो. आणि मला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.